राज्यातील 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंतच्या पोलीस अंमलदारांच्या रिक्त पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकांच्या अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे। पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे। सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। या घोषणांवर विश्वास ठेवून कित्येक मुलं पोलीस भरतीसाठी जिद्दीने तयारी करतात, पण भरतीच्या जाहिरातीकडे अजूनही नजर लागून बसली आहे। पोलीस खात्यातली पदं भरायला सरकारची परवानगीही आहे। गुन्ह्याचे प्रमाण वाढतंय, पोलीस दलात माणसांची गरज आहे, तरीही भरती होत नाही, हीच तर सगळ्यांची खंत आहे। राज्यात दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट होते। तयारी करणाऱ्या तरुणांचं मानसिक खच्चीकरण होते। 2-2 वर्ष जीव तोडून तयारी करून सुद्धा अजूनही काहीच गती नाही, यामुळे निराशा पसरली। भविष्यात घोळ नको, सरकारने आता तरी जागं व्हावं। 2022-23 ची भरती 2023-24 मध्ये केली गेली, पण आता पुन्हा रिकाम्या जागा वाढल्यात। रोजगार नाही, हाताला काम नाही आणि आश्वासन मात्र रोज नवीच। मुलं भरतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलीत। काहींची तर घरची परिस्थिती एवढी बिकट आहे की दिवसभर तयारी आणि रात्री मजुरी। महाराष्ट्रभरातल्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी आलेल्या तरुणांनी गेली 1.5-2 वर्ष अकॅडमीमध्ये मुक्काम ठोकलाय। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी जोरदार मागणी तरुणांकडे होतोय। राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती सुरू होणार असून गृह विभागाने 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांसाठी भरतीला मंजुरी दिली आहे। या संदर्भातील एक विभाग अंतर्गत पत्र जाहीर झाले आहेत। यात रिक्त पदांचा तपशील आणि अन्य माहिती विभागातर्फे मागवण्यात आली आहे। सध्या या पोलीस भरतीच्या हालचाली विभागीय स्तरावर सुरू झाल्या आहेत। राज्यात वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांच्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे। नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा व वाढीव पोलीस ठाण्यांचा निर्णय अजूनही कागदावरच आहे। त्यामुळे 2024-25 या वर्षात रिक्त झालेल्या 10,000 पोलिसांची भरती सुरू केली जाणार आहे। पोलीस भरतीच्या अनुषंगाने राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकांच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्वच पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन पदांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहे। एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले तरी त्या उमेदवारास एकापेक्षा जास्त शहर जिल्ह्यात भरतीला उभारता येणार नाही, असा बदल उमेदवारांना लक्षात ठेवावा लागणार आहे। तर यावर तुमचं काय मत आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।